एवढं दरवर्षी येतो इथं पालीला. पण एक गोष्ट आहे ना, इथं नेहमी अशी मनाला लागते आणि त्या गोष्टीचा राग पण येतो की ना, एकतर लोक लांबून लांबून दर्शनाला येतात आणि ते ना त्यांच्याकडून बळजबरी पैसे उकळायचं काम केलं जातं. मग दाखवतो कोण. आता तिथं तुम्ही बघाल ज्या ठिकाणून बाहेर जेवढे भक्त किंवा जे बाहेर येतात तिथे या दोन बायका तिथं बसलेले असतात. बघाल तिथं आडवा हात करतात, सोडत नाहीत, पैसे दिल्याशिवाय सोडत नाहीत आणि जबरदस्ती करतात. मागच्या टायमिंगला पण मला पैसे मागितले होते, त्यावेळी माझी त्यांची भांडणं झाली होती. जबरदस्तीनं पैसे घेतात. आत्तासुद्धा थोड्या वेळापूर्वी एक माणूस होता, त्याच्याकडून पण बळजबरी पैसे मागितले गेले, डायरेक्ट 200 रुपये. त्याची पण आत्ता इथं भांडणं झाली. इथे एक बसलेले असतात आणि इथे एक बसलेले असतात. अशा पद्धतीनं पैसे मागितले जातात जसं काय ते स्वतःचं मंदिर म्हणजे वैयक्तिक प्रॉपर्टी, त्यांचं खाजगीतलं मंदिर आहे. आणि बाबा नाही, तुम्ही दर्शन घेणार असाल तर आमच्या इथं पैसे टिकवले पाहिजेतच. स्वइच्छेने दिले 10 रुपये नाही घेत, 100 रुपये द्या, 50 रुपये द्या, भंडाराच व्हा आमच्या इथं, आमचाच भंडारा लावा, अशी जबरदस्ती त्या बायकांची नेहमी असते. तरी आज एक इथली बाई दिसत नाही समोर, आता मी दाखवलं तुम्हाला. नाहीतर अशा प्रकारचं इथं कारभार नेहमीच आहे, नेहमीचा. म्हणजे काय एक श्रद्धास्थान असतं आहे लोकांचं, ते एखादं व्यवसायाचं ठिकाण असल्यासारखं गोष्टी झाल्या तिथं. कुठंतरी ही गोष्ट अशी मनाला एकदम नाराज करून टाकते. काय कारणाचं म्हणजे एकतर आपण एक दर्शनाला येतो, चांगल्या ह्याने दर्शन व्हावं असं असतं प्रत्येकाचं म्हणणं. मग इथे येऊन काय ना काहीतरी प्रॉब्लेम ही माणसं लोक करतातच. बळजबरीचा प्रकार नाही झाला पाहिजे.